तिथे व्यवस्था बदलण्याची शक्यताही संपते आणि जिथे एखादा माणूस हे असंच चालतं या विचाराला नकारतो तिथूनच परिवर्तनाची पहाट सुरू होते. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय केवळ एका अधिकाराचा नाही, तो विषय आहे एका विचाराचा, एका वृत्तीचा आणि व्यवस्थेला आरसा दाखवण्याच्या धैर्याचा. व्यवस्थेला सुरुंग लागतो तो बॉम्बने नाही, तर एका प्रामाणिक अधिकाराच्या धमकावण्याने. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे तुकाराम मुंढे साहेब. नमस्कार, मी समीक्षा रणजित चव्हाण, श्री चंद्रशेखर विद्यालय प्रशाला श्रीपूर या प्रशालेमधील इयत्ता 11वीची विद्यार्थिनी आपल्यासमोर विषय मांडते, प्रस्थापित व्यवस्थेला सुरुंग लावणारा तुकारामच हवा. हा विषय एकटाच डोळ्यासमोर कोण येतं? 17व्या शतकातील संत तुकाराम महाराज, ज्यांनी देवळात नाही तर माणसात देव आहे हे सांगितलं, ज्यांनी जातीभेदाला, ढोंगाला आणि सत्तेच्या मस्तीला लाथ मारली. परंतु आज 21व्या शतकात मी आपल्यासमोर दुसऱ्या तुकारामाची गोष्ट घेऊन आली आहे. नावही तेच, तुकाराम. हो, माननीय तुकाराम मुंढे साहेब म्हणजे आजच्या काळातील तुकाराम. सुरुंग हा शब्द ऐकताच डोळ्यासमोर विध्वंसाचं चित्र उभं राहतं. परंतु इथे सुरुंग म्हणजे विनाश नव्हे, तर सुरुंग म्हणजे जुनाट विचारांना, चुकीच्या पद्धतींना आणि हे असंच चालत आलंय या मानसिकतेला दिलेलं आव्हान. म्हणूनच या विषयातील तुकाराम आहेत तुकाराम मुंढे, एक असे प्रशासकीय अधिकारी ज्यांचे नाव घेतले की आपल्या डोळ्यासमोर एक प्रतिमा उभी राहते. कडक शिस्त, नियमांबद्दलची बांधिलकी आणि कामात पारदर्शकतेचा आग्रह. 2005 मध्ये तुकाराम मुंढे IAS झाले. IAS झाल्यानंतर सर्वात मोठं आव्हान काय असतं? सिस्टीम मध्ये सामील होणे की सिस्टीम बदलवणे. मुंढे साहेबांनी दुसरा मार्ग निवडला. म्हणूनच ते इतरांपेक्षा वेगळे ठरले. कारण कोणतीही व्यवस्था एका दिवसात चुकीची होत नाहीत, त्यात हळूहळू सवयी निर्माण होतात. थोडं दुर्लक्ष चालतं, सगळेच करतात, इथे असंच होतं, या वाक्यांमधूनच व्यवस्थेची कमजोरी सुरू होते. म्हणूनच या सवयींना प्रश्न विचारण्याचं धाडस लागतं. तुकाराम मुंढे यांची कार्यपद्धती अनेकदा चर्चेत राहिली. म्हणूनच यांची चर्चा झाली की एक प्रश्न समोर येतो, आपण नियमांना महत्त्व देतो का की नियम मोडण्याच्या सोयीला? कारण अनेकदा समस्या नियम नसतात, तर त्यांची अंमलबजावणी करण्याची इच्छाशक्ती असते. आता मी महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळते. सुरुंग नेमका कुठे असावा? सुरुंग लावणे म्हणजे प्रत्येक वेळेसच टीका करून विरोध करणे असा अर्थ होत नाही. तर प्रस्थापित व्यवस्थेला सुरुंग लावायचा असेल तर तो इमारतींना नाही, तर भ्रष्ट विचारांना, निष्काळजीपणाला आणि हे असंच चालत आलंय या मानसिकतेला असावा. तुकाराम मुंढे यांनी प्रस्थापित व्यवस्थेला कसे आणि कोठे सुरुंग लावले मी आपल्याला काही उदाहरणं सांगते. 1. पुणे RTO दलालांचा कर्दनकाळ. जेव्हा मित्रांनो, RTO म्हणजे काय? RTO मध्ये जाणे म्हणजे काय? दलाल, पैसा, दिवसभर रांग, सामान्य माणूस हतबल. परंतु जेव्हा तुकाराम मुंढे RTO अधिकारी झाले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम कार्यालयात CCTV बसवले, सगळे काम ऑनलाईन करून घेतले आणि दलालांना आत बंदी असा बोर्डही लावला. परिणाम, 3 महिन्यात दलालांचा धंदा बंद. आज पुण्याचा माणूस अभिमानाने सांगतो, मी स्वतः लायसन्स काढले. हा आहे व्यवस्थेला पहिला सुरुंग. 2. सिडको मधील जमीन घोटाळ्यांवर घाव. सिडको मध्ये असताना त्यांनी अनेक जमीन घोटाळ्यांवर कठोर कारवाई केली. अब्जावधींचे घोटाळे त्यांनी उघडही केले. यासाठी त्यांना राजकीय दबाव सुद्धा सहन करावा लागला. हा आहे व्यवस्थेला दुसरा सुरुंग. 3. अन्न भेसळ. त्यांनी सांगितले FDA ची फाईल ही टेबलवर नाही तर बाजारात असली पाहिजे. हा आहे व्यवस्थेला तिसरा सुरुंग. आता याचा एकंदरीत परिणाम काय झाला तर त्यांची अनेक वेळा बदली झाली, परंतु त्यांनी तडजोड केली नाही. कारण त्यांना माहीत होतं सत्यासाठी किंमत मोजावीच लागते. संत तुकारामांनाही त्यांच्या अभंगांमुळे त्रास झाला होता ना. मग त्यांच्यातील तुकारामी गुण कोणते? फक्त नाव तुकाराम आहे म्हणून नाही, तर गुणांमुळे ते तुकाराम आहेत. निर्भयता, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि पारदर्शकता. संत तुकाराम म्हणाले, बोले तैसा चाले. तुकाराम साहेबांनी हे 100% जगून दाखवलं. आज आपली व्यवस्था कुठे अडकली आहे? फाईल टेबलवर धूळ खाते, कामासाठी चहापाण्याचे पैसे मागितले जातात, वरचा आदेश सांगून वेळ मारून नेली जाते, तरुण बेरोजगार आहे, शेतकरी आत्महत्या करतोय आणि आपण म्हणतो व्यवस्था ही अशीच आहे, ती बदलणार नाही. मग आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला हवी, प्रत्येक वेळेसच आपण व्यवस्थेला दोष देतो, परंतु व्यवस्था बनवणारे आपणच असतो. म्हणूनच तुकाराम मुंढे सांगतात, बदल शक्य आहे, बदल शक्य आहे, फक्त नियत चांगली असावी लागते.
आज आपल्या राष्ट्राला अशा अधिकाऱ्यांची गरज आहे जी फक्त नियमांची पुस्तके वाचणार नाहीत, तर त्या नियमांचा उद्देश समजून घेतील. कारण नियम माणसांसाठी आहेत, माणूस नियमांसाठी नाही. खरा अधिकारी तो आहे जो समाजाच्या समस्यांना स्वतःची जबाबदारी समजतो. म्हणूनच तुकाराम मुंडे हे केवळ एका व्यक्तीचे नाही, तर एका विचाराचे प्रतीक आहे. मग प्रश्न पडतो, तुकारामच का हवा? आम्हाला त्यांचीच गरज का आहे? कारण तुकाराम मुंडे हे एक व्यक्ती नाही, तर एक विचारधारा आहेत. तुकाराम हवा कारण तो आपल्याला शिकवतो व्यवस्थेचा भाग बनूनही व्यवस्थेतील चुकीच्या गोष्टींना प्रश्न विचारता येतात. तुकाराम हवा कारण हे असंच चालत आलंय. या मानसिकतेला बदलवण्याची ताकद प्रत्येक काळाला लागते. पण आपल्याला फक्त एक तुकाराम मुंडे नको आहे, तर तुकारामासारखी प्रामाणिकता, धैर्य आणि जबाबदारीची भावना असलेली माणसं प्रत्येक क्षेत्रात हवी आहेत. तुकाराम हवा म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकच व्यक्ती हवा असा अर्थ होत नाही. तुकाराम हवा म्हणजे अशी वृत्ती हवी जी चुकीसमोर झुकणार नाही, जी पदाचा उपयोग प्रतिष्ठेसाठी नाही तर जनहितासाठी करेल आणि जी व्यवस्थेला अधिक सक्षम बनवेल. जर एक IAS ऑफिसर 10 वर्षात 4 ते 5 मोठ्या खात्यात बदल करू शकतो, तर 100 तुकाराम मुंडे मिळाले तर अख्खा भारत देश बदलू शकतो. जर आपण प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, तर आपल्याला व्यवस्थेला बदलवण्यासाठी एखाद्या तुकारामाची वाट पाहावी लागेल का? शेवटी मी एवढंच सांगेन, 400 वर्षांपूर्वी संत तुकारामांनी शब्दाच्या बळावर व्यवस्था बदलली. आज तुकाराम मुंडे यांनी कायद्याच्या आणि प्रामाणिकपणाच्या बळावर व्यवस्था बदलली. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक क्षेत्रात एक तुकाराम मुंडे हवा आहे. एक तुकाराम हवा आहे जो म्हणेल माझ्यासाठी पद नाही, तर मीच पदासाठी आहे. जो म्हणेल सामान्य माणूस माझा देव आहे. आणि म्हणूनच माझी शेवटची ओळ आहे, प्रस्थापित व्यवस्थेला सुरुंग लावणारा तुकाराम कालही हवा होता, आजही हवा आहे आणि उद्याही हवा असेल. बदली समोर जो कधी झुकला नाही, पैशाच्या राशीपुढे जो कधी विकला नाही, तोच खरा महाराष्ट्राचा अधिकारी तुकाराम मुंडेच या व्यवस्थेचा कैवारी. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद समीक्षा.